नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या कविता आवडलेल्या या पुस्तकातील परिधान पुरुषोत्तम पाटील हे प्रकरण वाचत आहे. परिधान पुरुषोत्तम पाटील. पुरुषोत्तम पाटील यांची ही रोमॅन्टिक वृत्तीची कविता आहे. स्त्रीबद्दलचा तरल प्रीतिभाव हे तिच्या अंगोपंगीचे सर्वस्व आहे. पुरुषतत्वाचा स्त्रीतत्वाशी हा एक कल्पनापूर्ण शब्दसंग आहे. एक जणू रूप तुझेच माझ्या मनचे, असे काहीच. ती साठोत्तरी आहे की साठपूर्व आहे? ती बालकवी तांबे यांची समकालीन आहे की बोरकर रेगे यांची समानधर्मी आहे? ती नागरी नायिकेच्या भोवती रुंझुणते की ग्रामीण नायिकेला गळामिठी घालते? ती मध्यमवर्गीय पांढरपेशी प्रीत आहे की दलित मानसिकतेची विद्रोही आविष्कार आहे? ती कवीच्या पूर्वखंडातील प्रमत्त उर्मी आहे की उत्तरार्धातील प्रौढ जीवन जाणीव व्यक्त करते आहे? हे सारे प्रश्न येथे अप्रस्तुत ठरावे. नाजूक तरल अनुभवांना आपल्या संवेदनशील आणि कल्पक प्रज्ञेने दिलेले तेवढेच नाजूक तरल शब्दरूप असे या कवितेचे असलेले अंतर्बाह्य आत्मरूप अपेक्षित भाववृत्तीच्या निखळ रसिकतेला आमंत्रित करणारे असते. असा कवी रसिक हृदय संवाद भोगणारी ही कविता आहे हे येथे प्रस्तुत ठरावे. रोमॅन्टिक भाववृत्तीची प्रामुख्याने दोन प्रकारची स्पंदने या कवितेत आविष्कृत झालेली दिसतात. एक, निसर्गाबरोबरच्या क्रीडेतून झालेली बहिर्लक्षी स्वप्नरम्य भावाविष्कार. दोन, आत्मगत आंतरलक्षी प्रीतीचा झालेला थेट मुक्त बेबंद आविष्कार. प्रथम पहिल्या प्रकाराबद्दल बोलूया. निसर्गाच्या विविध रूपांबरोबर कवीच्या कल्पक प्रज्ञेने केलेला क्रीडेचा आविष्कार असं सामान्यपणे रोमॅन्टिक निसर्ग कवितेचा रूपबद्ध असतो. उपमा उत्प्रेक्षा आदी अलंकारांनी अलंकृत अशी ही सौंदर्यपूर्ण बंदिश असते. कधीकधी मानवी भावना आणि निसर्ग यांच्या प्रतिमांचे चैतन्यमय संघटन या कवितेत दिसते, तर कधी मानवी घटना आणि निसर्गातील घटना यांचे सुरेख संमिलन दिसते. प्रस्तुत कवितेमधील विशेषतः या तिसऱ्या प्रकारच्या संमिलनाची मोठी स्वप्नरम्य दृश्ये आवर्जून उल्लेखली जावी. रसिकांच्या कल्पक संज्ञेमध्ये प्रतिबिंबित होऊ पाहणारी ही निवडक सौंदर्यरूपे. अर्धी कच्ची नवती ओढ्याच्या ओढ वाटेला जाते. काठावरचे बाभोळ झाड खुदकन हसते. चिडचिड चिमुरडी रागाने बघते. दाटलेले पोलके त्याच्या फांदीवर फेकते. पळत्या पाण्यात बुडी झटकन मारते. तीरावर येते तो गंमतच घडते. तिच्या पोलक्याने हळद माखलेली दिसते. पिवळ्या जर्द पानांनी झाड लगडलेले दिसते. अवखळ झरा आणि फडफडणारा चावट वारा. अवखळ झऱ्याच्या पाण्यात आपल्या प्रतिबिंबाकडे पाहणारी ती, तिच्या पदराच्या गाण्याबरोबर चावट वाऱ्याची चाललेली क्रीडा, पदरा आडच्या त्या प्रतिबिंबित गाण्याने अनंत रंग झालेला निर्झर तरंग, त्याचं घोटाळणं, बिलगणं, तिचं लाजेनं चूर होणं, पदर घट्ट लपेटून घेणं आणि तरंगाचं अधिकच खिदळणं, या त्याच्या अगोचरपणाला तिनं स्वतःशीच लटकेच रागावणं, पण त्या तरंग संघासहितचं आपलं हिंदकळतं नाजूक रूप रिकाम्या कळशीत भरून घेणं, या साऱ्या प्रकारानं कळशी जड वाटणं आणि पावलं मात्र हलकी पडणं. पाणोठ्याला आलेली ती, तोही तिथं. जडभरली घागर तो तिच्या डोईवर देतो. तिच्या डोईवरली चुंबळ जरा अस्वस्थ अशांत होते. पाणोठ्याला मिश्किल हासू फुटते. तिचा जीव हिंदकळे पाझरत्या घागरीचा तोल पुन्हा पुन्हा जाईल. तिच्या उलणाऱ्या काचोळीला ओळ ठिबक थेंबांची असे तिचे शरीर अनमन भिजून जाते. मग दूर उभा असलेल्या सजणाच्या श्रावणुनाची तिला दीठ लागते आणि उन्हाने छेडलेल्या तिच्या कुवार उरीच्या कोवळ्या पदरातला गंधार मोकळा होतो. या कवितेतील दुसऱ्या प्रकारचे भावस्पंदन म्हणजे आत्मगत आंतरलक्षी प्रीतीचा मुक्त आविष्कार. या कवितेची पानेच्या पाने प्रामुख्याने याच आविष्कारात भरलेली आहे. रसिकांची कल्पक प्रज्ञा अनुभवित असलेली काही सौंदर्य रूपे,
भर भन्नाट रानवाऱ्याला वाकुल्या दाखवीत फडफडणारा तिचा संगीत पदर, तिचे हे वक्षगान लपेटून घेता घेताच उधळून टाकणारा, त्याच्या नजरेवर एक आक्रमक डौलदार थरथर, संगीत पदरातील वक्षगानाच्या ठाव उठावाच्या चोपडीचा झालेला कहर, त्यामुळे त्याच्या दोन्ही हाती दाही बोटातून सळसळत झळाळून जाणारी वीज, तापलेल्या स्पर्शाच्या संपन्न क्षतायुषी क्षणांची कुंभकोणम नक्षी कोरण्यासाठी. तिच्या भुईजलांच्या हातांची वेल्हाळ वेलंटी त्याच्या गळ्यात, गालाला गाल गुलाल, ओठांची महुर महिरप, उच्छ्वासाची दरवळ इथं तिथं, रोमांचाची रवाळ मलमल कुठं कुठं, पौर्णिमाच प्यायलेली तिची लखलख गात्रे स्पर्श पावन, नजरेला पेलवत नाही त्यांचे अनावर अपारपण, संवेदनांच्या पलीकडली सुखाची आसवे डोळाभर. वरच्या माडीवर तो वाट पाहतोय. ती वरच्या माडीवर एक एक पायरी चढत चालली आहे, जणू एक एक हलका ठेका, जोडव्यांचा चुटुक चुटुक आवाज, पायघोळ लुगड्यांची लफेदार असरपसर सरसर, हळूहळू बोटांतील अंगठीची अलगट टकटक, त्याच्यातील बहकवाऱ्याची दार उघडण्याची घाई, दिवावरली झुळकन फुंकर, तिच्या तृप्त मिटल्या डोळ्यांमधली जागत्या ज्योतीची थरथर. पियानोतले रुमझुमत नादणारे मंद संगीत, वक्षाकार चंदेरी सुरईतून ओतले जाणारे उकळते रसायन, गैशा, तिचे नजरच खोडत राहणारे उपलवणी उभार स्तन, तिच्या हातात मधुशालेतल्या आचमनाने झिंगलेले उमर खय्यामच्या या रुबयातील एक गहिरे फडफडते पान, तिच्या नृत्याच्या हेलावत्या मंद मंद मंथर लयीत सैल किमानोची ही शिवण उसव पाहणाऱ्या धगधगीत बंडखोर मांड्या, दिसून न दिसून डसणाऱ्या त्याच्या देहाची हाराकेरी एका झळाळत्या पुनर्जन्मासाठी. असा हा एका कवितागत अनुभवाचा घेतलेला तेवढाच कवितामग्न सर्जक रसानुभव रोमॅन्टिकच. ही निर्भरशील कविता प्रीतीचे रंग भोगते. ते तरल प्रीतिरंग ती उघड्या डोळ्यांनी जगते आणि उघड्या डोळ्यांसमोर चित्रित करते. हे कॅनव्हासवरील बहुधा स्थिर चित्र नसते, ते हालचाल करणारे चलचित्र असते. ते नाट्य जगणारे जिवंत चित्र असते. विस्मिताचा हलकासा झोका देणारे हे दृश्यमान नाट्यात्म चित्र असते. या कवितेतील रसिकाच्या डोळ्यासमोर अलगद येणारी ही नाट्यचित्रे. गौरा ओढिली वेढिली, तिचे हात त्याच्या मुखा, कुज बुजून काहीसे तिने माथा झुकविला, असे हे 7 प्रतिसादाचे भावाचे नाट्यात्म चित्र. दूर जाताना साजण, शब्द नाही ओठी आले, देता डोळ्यांनी निरोप, हात नाही पंखावले, दाराशीच ओठांगून कोण दारा आड झाले, पापण्याच्या सावलीत 2 थेंब मुखे झाले. नाट्यात्म नाजूक भावभावनांचे असे हे गहिरे रूपदर्शन. चाचपता केशापाशी 2 हातांनी केवडा, अश्रापशा काचोळीला ताण उगाच केवढा, असे हे उभार नाट्यदृश्य. एक छानशी खिडकी तयार करा, जिच्या चौकटीवर हात ठेवून कोणीतरी व्याकुळ प्रेयसी बाहेर बरसणाऱ्या मेघांकडे डोळाभर तरंगणाऱ्या आसवांतून नजर लावून आपल्या प्रियकराची वाट पाहत असे. तसे हे वरवरचे स्थिर चित्र, पण डोळाभर तरंगणाऱ्या आसवांनी बघत असणारे असे स्थिरतेला भेदून जाणारे. या कवितेतील निर्भर तरल अनुभव रसिकांच्या आस्वाद प्रक्रियेत विरघळत जातो. तो या कवितेतील तेवढ्याच तरल रूपलावण्याने. पारदर्शी अलवार शब्दकळा, लयकारीचे सौंदर्य, नादक्रीडेचे माधुर्य आणि पारंपरिक प्रतिमांतूनही नवोन्मेषाचा प्रत्यय देणारे कल्पना चातुर्य, या साऱ्या गोष्टींचे संघटन कवींच्या तरल अनुभवाला सुरूपतेची बंदिश मिळवून देते. या कवितेतील अलवार शब्दकळेचे विशेषत्वाने लोभवणारे रूप म्हणजे नामरूपांना लढिवाळपणे गुंजारीत येणारी विशेषणे. ही विशेषणे त्या त्या नामरूपांना भावात्म स्पर्श करण्याचे काव्यात्मक कार्य करीत असतात. या विशेषणांची नामरूपांशी चाललेली ही लढिवाळ क्रीडा विविध रूपात आकारत असते. अलवार ओठ, उलणारी काचोळी,
झाक चोपणीचा कहर, न्हाती धुती लाज, उन्हाळ स्तन, मैत्री मिठी, राधा रंग चुंबन, रतिक्लांत राधा, कृष्ण चतुर बंदिवास, मधु मंजुधार शिडकावा, सतंद्रत गाणे, मुखमोकळा विडा, आषाढी नजर, लांसर चाळा, मोकळखळे आभाळ, खटनट पायरी अशी कितीतरी विशेषणे या कवितेला लढीवाळ लावण्य प्राप्त करून देत असतात. उवार उरीचा कोवळा पदर, बेभान देहाची चांदणवेळ, लयमुग्ध उन्नत गौरवस्तन, भुलजुईच्या हातांची मिठी, मऊशार कृष्णकांत सावल्या, हळदिवी अर्धी कच्ची नवती, किलकिल पापण्यातील लढीवाळ हाक, चांदण्याच्या चंदनचुऱ्याची साद अशी काही विशेषणे शब्दसमूहाने येत नामरूपाशी खेळत असतात. वेल्हाळ वेलांटी, कालिंदी कल्लोळ, जावळ झिंपरी, कुंकम सावली, आळवधून, बहक वारा, पसर पंख, घसर घुटमळ, स्मितस्तब्ध, गौरांग, स्पर्श पावन यामधील विशेषणे नामरूपाशी अतीव जवळीक साधित सामांसिक शब्दांना जन्म देत नवीनच सौंदर्य रूप धारण करीत असतात. कमळ डोळे, पालव पापण्या, वक्षगान, स्पर्श सुगंध, पोलाद पंचा अशी रूपकात विलीन झालेली विशेषणे नामरूपांशी अद्वैताचे नाते निर्माण करत असतात. छकुला रुणझुण आवाज, हलका ठेका, अलगट टिचकी, मोहर सुगंधी सळसळ, सुखी सुखी गाणी, भर भन्नाट रानवारा, रुमझुमणारे मंद्र संगीत अशा ध्वनिवलयांकित झंकारात येणाऱ्या काही विशेषणांचा निनाद रसिक मनात रुमझुम निर्माण करीत असतो. आम्रपाली झुलवा, भुलजुई हात, ज्वालास्तंभ मांड्या, आव्हान मत्त अग्निपुत्र, श्रावण ओला प्रकाश, उपलवणी उभार स्तन अशी विशेषणे रसिकांच्या कल्पक प्रज्ञेत ध्वन्यार्थाची भावोत्कट वलये निर्माण करीत असतात. या रोमॅन्टिक कवितेची शब्दकळा तिच्यातील अंगभूत लयकारीने अधिकच सौंदर्यवती होते. ही लयकारी त्या त्या भावनेला अधिकाधिक उत्कट करीत जाते, त्या त्या अनुभवाला अधिकाधिक प्रत्ययकारी करत जाते. आपल्या प्रिय माहेराला सोडून प्रथमच अनिश्चिततेच्या सासरी बैलगाडीच्या छकड्यातून निघालेली नववधू माहेर सुटते आहे आणि सासर भेटते आहे. अशा वेळची तिच्या मनाची विरोध लयाने साधलेली सुखदुःख मिश्रित तगमग अशी. आवाज छकड्यांच्या चाकांचा, खडखड कठोर घट्ट आवाज, बैलांच्या गळ्यातील घुंगुरांचा, मायाळ खुळखळ ओघळणारा, पहिला भीतीचा आणि दुसरा भविष्यकालीन रम्यतेचा. सासरच्या दिवाणखान्यातील हलकेच किणकिणणारी काचेरी लोमती झुंबरे झुलताना ऐकणारा. अधाशीचे ओठ तुझे माझ्या उपाशीच्या गाली, तिच्या सावळ्या तेजात फिक्या छप्पन्न गौराई, तुझे आसक्त आर्त डोळे माझी मिटली नजर, तुझे तेव्हाचे धटिंगण श्वास आता थकलेल्या निश्वासांचा मुजरा, परतताना कळशी एवढी जड, पावले मात्र हलकी. अशा कित्येक विरोधी लयीतून ही कविता सौंदर्य पेरीत चालत असते. संवादी लयातील तिचे चालणेही असे सौंदर्यमय सृजनाचे असते. त्याची मातलेली हाक, तिचा बेभान हुंकार या तिच्या मातलेपणाला, बेभानपणाला संवाद साधणारी आभाळ आणि माती अशी. त्याची मातलेली हाक, तिचा हुंकार बेभान, तेथे ओसंडे आभाळ, येथे मातीला उधाण. नदी काठी उभी असलेली गौरा धुळी बाजूला सारून अंगातली चोळी काढून जेव्हा पाण्याच्या धारेत धरते तेव्हाची लयदार नादाची समांतरता पाहण्यासारखी. तिच्या उन्हाळ स्तनांची डोळा वेढी झगमग, लाटांतून बिथरली आभाळाची तगमग. पाकळीतील फुलांचा कल्लोळ आणि पापणीतील दृष्टीचा जल्लोष, ओसाडीचे क्षण उजवणारे, फुलांचे हिरवेपण आणि अस्वस्थ मस्तक शांत करणारे, कवितांच्या पानांचे पुस्तक अशी अधूनमधूनची संवादी लयकारी या कवितेला लावण्य बहाल करत असते. या कवितेतील स्त्रीबरोबरची जी रोमांचित भावक्रीडा आहे ती एका कवीची आहे. त्यामुळे ती भावक्रीडा शब्दांबरोबरचीही क्रीडा असते. या कवितेत ही नादक्रीडा नर्तनाच्या लयतालात येते.
ती मधील नादाची आवृत्ती जादुई नाद समांतरता राखीत येते. असे करताना ती कधी रूपसंवेदनालाही आपल्या समवेत मिरवीत असते, कधी विशेष क्षणांकित होत आशयाला अधिकच घनगच्च करते, कधी शब्दनादाच्या चमत्कृतीने विस्मिताचा प्रत्यय देत असते. काही वेचक उदाहरणे. कुंकू लाल जर्द झालं मधील नादाचा हा खेळ झिम्मा फुगडीतील आवेगाचा वर्तुळाकार फेर धरणारा, ती मधील अवघी झुंबड टिपणारा, हळू संवेदनानंही त्या आवेगात उडणारा, सर्वच कविता बेभान नादात झिंगून झिम्मा खेळणारे. चारी घरच्या आबाई अक्का, टिप्पर घाईचा टिक टिक ठिक्का, खळ खळ हासू फुटते भिंग, धरताना फेर पावलात झिंग. या नाद क्रीडेत लयतालाचा झोका आणि ठेका या बेहोश टिप्पर नृत्याच्या कालसमांतरतेला असा टिपेला नेत असलेला. या टिपेला गेलेल्या कळसाच्या धुंदीत त्या अक्का ठिक्काच्या झिंगभिंग आवेगाला थोडी संथ वळणाची समांतरता राखत गोलाकार शब्दांची निनादणारी आवृत्ती त्या आवेग नृत्याला विश्रांत तृप्तीत पर्यवसित करते. संसाराची वाटोळी फडफड जीवाची पाकोळी, घटकाभर खेळून हसुरुसू, कपाळीचा घाम पदरान पुसू. भिंगरी या कवितेतील तो त्याच्या मनोमनीच्या अंतरातून तिच्यासाठी साथ अंतरित जातो. ती प्रेमार्थ साथ नाद समांतरता राखीत पुढील 3 कल्पनांमध्ये आपापल्या आंतरनादांनी तिरुक्त होते. साध, चांदण्याच्या चंदनचुऱ्याची साध, मोराच्या केकात भिजलेल्या पिसांची साध, गोऱ्याच्या डोळ्यातील हंबरणाऱ्या महू फुलांची. त्या चांदण चंदनचुऱ्याची तिला बिलगणारी साध, मोरपिसातील केकार्ताची तिच्या पदराला भिजवणारी साध, महू फुलांच्या फिक्या वासातील तिला झिंग आणणारी साध, कळसाला जाताना उत्कट प्रत्यय देत समेवरील आनंद नादाच्या पूर्णतेत निनादत राहणारी. वणवामधील कुणा रानगौरीच्या ओठातील गाणं होऊन येणारी, कुणा सागाच्या बनातील वाऱ्याची झुळझुळ आणि तिथल्या पानांतून नाचणारी बोलघेवडी सळसळ, असे हे रानगौरीचे गाणे ऐकून सागाच्या पानांची होणारी सुपाएवढी फडफड, त्यामुळे लवलवत्या देहावरचे वस्त्रही आवरू न शकणारी ती वेलच सोन्याची लख लख ती झगमगती. हे नादातून उभे राहणारे रानगौरीचे सोनवेलच होणारे झगमगते लखलखणारे रूपलावण्य नाददृक संवेदनांना एकरूप करून टाकणारे असते. या कवितेतील नादिष्टपणा कधी कधी शब्द चमत्कृतींची गंमत जम्मत करीत असतो. वैवाहिक जीवनात पूर्व प्रियकराच्या येणाऱ्या आठवणीला या बाधेला राधा हे नाव, तिच्या तिरप्या कटाक्षांसहितच्या स्मितातून मिळणाऱ्या साजूकशा आमंत्रणामुळे असा लालसर चाळा त्याची चाळवण होते. एवढ्याशा चिचुंद्रीचे ओढ्याच्या ओढवाटीला नेणारे पाय, अशी नाद आधारित शब्द चमत्कृतींची गंमत अधूनमधून या कवितेत आढळते. प्रणयभावांभोवती रुंजी घालणारी रोमॅन्टिक वृत्तीची विविध विलसितेही या कवितेतून सर्वत्र प्रकटत असतात. त्यांच्या संबंधीच्या तरल संवेदना, भावात्मक उत्कटता आणि जीवन जाणीवीची स्वयंस्फूर्तता या त्रयींचे संघटन करणाऱ्या कल्पनारम्य सर्जक प्रतिमा हे कवीच्या कल्पक प्रज्ञेचे येथील देणे असते. पारंपरिक प्रतिमांनाही नवउन्मेषाचा स्पर्श देणारा हा कल्पनारम्यतेचा माहोलच असतो. रसिकांच्या सर्जक प्रज्ञाक्षेत्रात उत्कट भाववलय निर्माण करणारे तेथील हे काही प्रतिमा संघटित सौंदर्यपूर्ण भावात्मक अनुभव. कृतज्ञमधील स्पर्श चुंबन आलिंगनासहितची त्याच्या गळ्यातील तिची मिठी कशी, तिच्या फूल जुईंच्या हातांची वेल्हाळ वेल्लांटी, जुईच्या मंद मधुर गंधाची भूल देणारी नाजूक मिठी गंधमय करणारी, सर्वस्व विसरायला लावणारी, स्वतःच्या अस्तित्वाला त्या मंद भूलगंधात विलयित करणारी, वेल्हाळपणे उभी विलगणारी. आणि पुढे जेव्हा सर्वच घडत असते तेव्हा पौर्णिमाच प्यालेली तिची लखलख गात्रे,
पौर्णिमाच प्यालेली, पौर्णिमाच झालेली, तिची वीज भरली लखलख गात्रे, त्याच्या त्याच्या भाग्यवंत हातांना पुन्हा पुन्हा उजळणारी, तापवणारी, सारीच रतिधुंद बेहोशी संवेदित करणाऱ्या तेवढ्याच भावधुंद स्पर्श पावन प्रतिमा. अनुराधामधील जयदेवांचे गीत गोविंद ही प्रामुख्याने संभोग शृंगाराची परिचित प्रतिमा, पण तिचे एका संगोत्सुकतेच्या कालिंदी कल्लोळ शृंगाराशी मेलन होताच नवडन्मेषित भावोत्कट आविष्कार असा होता. जयदेवाचे गीत गोविंद गोंदलेस जेव्हा माझ्या देहाच्या वळणावळणावर, तेव्हा रेशमी रोमांचाची बागशाही त्वचेच्या रंध्रारंध्रातून उत्सवत होती. त्वचेच्या रंध्रारंध्रातून उत्सवणारी रेशमी रोमांचाची बागशाही या शब्दसमूहातील कृष्णसूख मग्न प्रतिमेचा अंग प्रत्यांगातून झिणझिणणाऱ्या गोविंद गाण्याशी शब्दसंग होताच ही सगळीच कविता आणि ती अनुराधा आदिम अनावर उर्मींनी ढवळून निघते. तिची मैत्रेयी दिठी, व्हीनसच्या पुतळ्याहूनही भारी असणारी तिच्या देहाची वळणदारी, तिच्या विस्मित स्मिताने ढवळणारा राधारंग, तिच्या आळोख्या पिळोख्यातून दिसणारे स्वस्थ चोळीचे उखाणे, तिच्या मनातील मोहर सुगंधी सळसळ, हिरवा आम्रपाली झुलवा, निराश उदाश वृद्धपणातही पती पत्नींनी अजून न संपलेला पाळी पाळीने आभाळ चांदण्याचा नजराणा पाहणारा दरबार, किलबिल पापण्यात तरंगणारी लढीवाळ हाक, अशा कितीतरी भावार्थ भारित प्रतिमांतील नवोन्मेषाचा ताजा ओला स्पर्श या कवितेच्या पानापानातून जाणवत असतो. अशी ही रोमॅन्टिक वृत्तीची परिधान कविता, अलवार शब्दांनी नादावलेली, वेधक नाट्यचित्रे रेखाटणारी, लयतालाच्या ठेक्यात नाजूक पावले टाकीत चालणारी, ध्वनीत भावार्थाची वलये निनादत ठेवणाऱ्या रम्य कल्पनांनी उन्मेषित झालेली अस्सल कविता आहे. धन्यवाद.